तुम्ही कधीतरी विचार केला असाल जीवनामध्ये की न्यूटनच्या डोक्यावरती जर ऍपल सफरचंद पडला नसता तर न्यूटननं ग्रॅव्हिटीचा शोधच लावला नसतं आणि न्यूटनने ग्रॅव्हिटीचा शोध लावला नसता तर आपण मस्त हव्यामध्ये उडलो असतो. बघा ना, पंछी बनू, उडता फिरू मस्त गगन. असं नाही आहे. असं नाही आहे. न्यूटनने ग्रॅव्हिटीचा शोध नाही लावला. न्यूटनने ग्रॅव्हिटीची संकल्पना दिली, कॉन्सेप्ट दिला. बाबू अशानं अशी गोष्ट आहे, अशी असते ग्रॅव्हिटी. एवढाच. म्हणजे ग्रॅव्हिटी पहिलेपासून होती, पण त्यांना संकल्पना दिलं. कसं? एक गाय आहे आपल्याकडे. गाय वातावरणामध्ये पहिलेपासूनच आहे. वातावरणामध्ये पहिलेपासून गाय 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 काऊ म्हणतो त्याला, काऊ काऊ, हंबा हंबा, लोंबा लोंबा, बोंबा बोंबा. आता मी जर उठून आलो भाऊ, गाय मोठी असते हो, मोठी असते. गाय पांढरी असते हो, व्हाईट असते. गायीला 2 शिंग असतात हो, हॉर्न असतात गायीला शिंग. एक शेपूट असते हो, एक टेल असते. तसंच काम त्या न्यूटननं केलं. ग्रॅव्हिटी होती, पण त्यानं संकल्पना दिलं, बाबू अशानं अशी ग्रॅव्हिटी आहे, अशा पद्धतीने तुम्हाला चाला लागेल. बस येईच बाबा येईच. मग ऍक्च्युअली ग्रॅव्हिटी काय होते तुमच्या डोक्यात आला असेल आता. बाबा तुमको बताता, तुम किसी को मत बताना. ग्रॅव्हिटी म्हणजे हा पहा, हा पहा, हा बघा व्यक्ती, हा जो वरती कुदलेला आहे ना बाबूराव, वरती कुदलाय तर तो खाली पडणार का? कारण की तिथं ग्रॅव्हिटी आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे असा फोर्स जो की स्वतःकडे खिचते, स्वतःकडे ओनाडते, स्वतःकडे अट्रॅक्ट करते. जसं पहा, हा ऍपल आहे, हे पृथ्वी आहे, हा ऍपल आहे. आता हा ऍपल इथून तुटून तो डायरेक्ट खाली पडेल, तिकडे उडेल नाही. पंछी बनू, उडता फिरू, नाही उडूंगा. बरोबर आहे. हा का? कारण की इथं ग्रॅव्हिटी आहे, कारण की इथं ग्रॅव्हिटेशन आहे. मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? ग्रॅव्हिटी म्हणजे असा फोर्स जो की कोणताही प्लॅनेट म्हणजे ग्रह जशी पृथ्वी झाली, अर्थ पृथ्वी माता म्हणतो त्याला, अर्थ धरती माता. हे पृथ्वी आपल्या सेंटरकडे खिचते सगळ्यांना. म्हणजे ग्रॅव्हिटी असा फोर्स आहे जो की दुसऱ्या एखाद्या गोष्टीला आपल्या सेंटरकडे खिचते. जसं काही लोड नाही घ्यायचं, आपण आहे ना भैया. हे आहे पृथ्वी, हा पृथ्वीचा सेंटर आहे, सेंटर मधातला भाग, एकदम आतमधला. आता मी तुम्हाला 2-3 गोष्ट सांगतो. इथं आहे कप, इथं ग्लास आहे, पकडा ग्लास. इथं आहे चेंडू, हा. इथं आहे एक मुलगी हूं मैं, केस पण बनवायला पाहिजे मुलीची. मग इथं आहे एखादी कार. काय बाबू? कार आहे. कार चक्की पण पाहिजेत ना कारला. ठीक आहे, हे कार आहे. आणि इकडे काय आहे? इकडे आहे एखादी टीव्ही आहे. इकडं काय आहे? एखादी टीव्ही आहे. आता मी जर, हे पृथ्वी आहे का? है ये पृथ्वी है, लिख के रखता हूं. ये का आहे बाबू? ये पृथ्वी आहे ना, इधर देख. ये का? सोप्या भाषेमध्ये तू कधीच नाही शिकला असतील. हा काय आहे? ही काय आहे? पृथ्वी आहे. आता जर हे वरती, पृथ्वीच्या वरती आहेत हे सगळं, हा काय आहे? ग्लास आहे, ग्लास. हा काय आहे? बॉल आहे, बॉल. हे काय आहे? गर्ल आहे, गर्ल. ठीक आहे का? काय आहे? गर्ल. आता हे यांना वरून सोडला तर हे कुठं पडणार? विचार करा तुम्ही. एका सेकंदासाठी वेळ देतो, 1 मिनिट का फैसला तुम लो. 1 मिनिटासाठी तुम्ही विचार करा, काय होईल नेमका, काय होईल? तो कुठं पडणार बाबू? ते कुठंच नाही पडणार. ते सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करतील. हा डायरेक्ट इथं पडेल, कारण की इथं सेंटर आहे. इथं जाऊन नाही, इथंच थांबेल तो, मान्य करतो इथंच थांबेल, पण तो सेंटरच्या दिशेनं जात आहे. जसा हा इकडं नाही जाणार ना बाबू ना, वैसा नाही होणार. ज्याला तर इकडे पाहिजे, पण ते ग्रॅव्हिटी काय करते? त्या दुसऱ्या गोष्टीला आपल्या सेंटरकडे खिचते इकडे. हा डायरेक्ट जाऊन सेंटरमध्ये चिपकणार का? नाही, हा सरफेस वरतीच राहणार, भूभागावरतीच राहणार. तशी हे मुलगीलाही सोडला, जायला तर हिला इकडे पाहिजे, पण ते नाही जाणार तिकडे. मैं नाही जाऊंगी म्हणते, कारण की तिकडे एक मामू आहे, तो तिला खिचत आहे आपल्याकडे. खिचलं न्याला, ते सुद्धा कुठं? सेंटरकडे जाईल. सेंटरकडे इथंच थांबेल, ते मान्य करतो. पण ते दिशा कोणती आहे? डायरेक्शन कोणती आहे? सेंटर. डायरेक्शन कोणती आहे? सेंटर. हे टीव्ही आहे. का आहे बाबूराव? टीव्ही आहे. हिला पण खाली जायला पाहिजे होतं, खाली नाही जाणार हे. नाही, खाली जाणार नाही हे. हे इकडे जाणार, सेंटरकडे. इथे थांबेल. तशीच ही कार बघा. ही कार सुद्धा खाली जायला, ए निकल रे, ए हमारे नजरों के सामने से दूर हो जा. ये म्हणते मैं नहीं जाऊंगी, कारण की मेरा ससुराल बुला रहा है, मेरा पिया बुला रहा है. म्हणून ते इकडे येते
आणि कुठं जाऊन चिपकते, सरफेस वरती. हा कोणता फोर्स आहे माहित आहे का? यही तो ग्रेविटेशन है भैया, यही तो ग्रेविटेशन की खासियत है, खासियत. अरे मला तुम्ही सांगा, ए का है रे बाबा, ऐसा नको करो. मला तुम्ही सांगा, ही जे पृथ्वी आहे, आपण सगळे, काही लोक कुठं इथं राहतात, काही लोक इथं राहतात, काही लोक इथं राहतात, काही लोक इथं राहतात, पण ते पडायला पाहिजे ना. इकडचे लोक तरी ऍटलिस्ट खाली पडायला पाहिजे. अरे इकडचे लोक तरी ऍटलिस्ट खाली पडायला पाहिजे, इकडचे पण खाली पडायला पाहिजे. टिप टिप बरसा पानी, पानी में आग लगी. अरे लगने दो आग, मैं क्या कहना चाहता हूं ये देखो बाबा, हे जे पृथ्वी आहे, इथं कोणी राहतात, तिथं कोणी, तिथं कोणी, इथं कोणी, पृथ्वी गरगर गरगर फिरत राहते. मैं का कहना चाहता हूं, हे जे लोक आहेत यांना ऍटलिस्ट खाली पडायला पाहिजे. तर नाही, कारण की पृथ्वी त्यांना आपल्याकडे जकडून आहे, पकडून आहे. ते तुम्हाला उडू देत नाही, ते तुम्हाला जाऊ देत नाही. दिस इज कॉल ग्रॅव्हिटी. दिस इज कॉल ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे असा फोर्स, ग्रॅव्हिटी म्हणजे असा फोर्स जो की कोणताही प्लॅनेट आहे ना, कोणताही प्लॅनेट आहे ना, जो तो आपल्या सेंटरकडे खिचते. प्लॅनेट म्हणा किंवा कोणती पण थिंग असेल, ते आपल्या सेंटरकडे खिचते एकदम. आजा 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 आजा. ठीक आहे का? मग आता आपण बघणार ऍक्च्युअली ग्रॅव्हिटेशनलचे काही गोष्टी. हा ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्स फोर्स आहे, युनिव्हर्सल फोर्स आहे. युनिव्हर्सल फोर्स म्हणजे सगळे सगळे ग्रह आहेत त्यामध्ये असते ग्रॅव्हिटेशनल, आणि पूर्ण पृथ्वीवर सारख्या बाजूने असेल ग्रॅव्हिटेशन. हा शेप इकडून पडे, तिकडून पडे, तिकडून पडे, सारखा ग्रॅव्हिटेशन त्याच्यावरती अप्लाय होणार. ग्रॅव्हिटेशन कोण दिलं होतं? सर आयझॅक न्यूटन. मी न्यूटनला लाडाने न्यूटन काकाजी म्हणतो. न्यूटनचे 3 नियम, न्यूटन काकाजीचे 3 नियम. न्यूटन काकाजी म्हणजे न्यूटन अंकल के 3 लॉ बोलू आपण त्यांच्यावरती. पण ग्रॅव्हिटेशन इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे एकदम हिरो दिसून राहिलो, शाहरुख खान दिसून राहिलो, वाह क्या अट्रॅक्टिव्ह दिख रहा है, वैसे नाही बाबा. अट्रॅक्टिव्ह म्हणजे खिचणे वाला, स्वतःकडे खिचणे वाला, स्वतःकडे ये कबूतर आ आ आ. तो तसा वाला फोर्स आहे. कोणत्याही बाजूने तुम्हाला यावं लागेल तर सेंटरकडे. दिस इज विकेस्ट फोर्स इन युनिव्हर्स, द ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना, हा विकेस्ट फोर्स आहे. विकेस्ट कसं बोलू आपण, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता पहा, असं जरुरीचा नाहीये दादांनो, माझ्या बाळांनो, की ग्रॅव्हिटेशन फक्त प्लॅनेट मध्ये असेल ना. ग्रॅव्हिटेशन सगळ्यामध्ये असते ज्यांच्याकडे वजन असते. ग्रॅव्हिटेशन सगळ्यांकडे असते ज्यांच्याकडे वजन असते. जसं पहा, आपण नाही का, वजन आहे, वजन माहिती आहे ना, वजनला जनरली वेट म्हणतो, वेट म्हणतो ना. पण फिजिक्स मध्ये वेट म्हणत नाही त्याला. फिजिक्स म्हणजे मास म्हणजे वजन होतो. वजन मास म्हणजे वजन होतो फिजिक्स मध्ये. वजन. मग अशा 2 गोष्टी ज्यांच्यामध्ये वजन असेल ना, ते एकामेकाकडे दोघाला खिचतात. जसे हिचा मास आहे M1 पकडा, या काकाजीचा मास आहे M2 पकडा. हा हिचा सेंटर आहे, हा हिचा सेंटर आहे. हे दोघही एकामेकाकडे खिचत आहेत एकामेकाला. हा काय करताय, त्याला इकडे खिचताय, तो काय करताय, त्याला तिकडे खिचताय. मग बॅलन्स राहतात. आणि यांच्या सेंटर मधला जो डिस्टन्स आहे इथपासून इथपर्यंत, त्या सेंटरला आपण, त्या डिस्टन्सला, त्या लांबीला डी म्हणायचं. डी लांबी माझ्या हाताची किती आहे रे, 50 मीटर आहे भाऊ, 50 मीटर. तशीच यांच्यामध्ये पण काही लांबी असेल, या 2 ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा काही लांबी असेल, त्याला डी म्हणणार आपण. डी. हिच्या वजन म्हणजे M1, तिच्या वजन म्हणजे M2. पहा, फोर्स दोघंही सारखाच लावतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जवळपास सारखाच असतो, पण ज्याच्या वजन जास्त त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोलू, त्याच्या बाबतीतही बोलू. पण इथं बघा ना, मैं कहना क्या चाहता हूं इधर देखो बस. ठीक आहे का? आता बोलतो मी. आता बघा, हे जे 2 ऑब्जेक्ट होते, याचा मास काय होता, M1 म्हणजे वजन. इसका काय था बाबू, इसका था M2 म्हणजे M2 याचा काय आहे, वजन आहे. आणि हा काय आहे, हा आहे डिस्टन्स आहे याच्या सेंटर पासून, बोलू त्याच्या बाबतीत. तर इथं काय म्हणताय, हा जो फोर्स आहे, फोर्स कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स,
हा जो फोर्स आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 आणि M2. बाबू मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असते. अरे 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 ऐसा काहे करते हो रे बाबा, इधर किधर गया. मैं क्या कहना चाहता हूं कि डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय होते पहा. इधर इधर देख सकते हो तुम, इधर देख सकते हो. अगर भोकने नहीं होंगे तो तुमको दिखेगा ये. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे तू जसा म्हणणार मी तसाच करणार, तू जसं म्हणणार मी तसाच करणार. जसं फोर्स आहे, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनलला असं लिहितात, डायरेक्टली प्रोपोर्शनल M1 इंटू M2. म्हणजे काय म्हणते, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 अँड M2. कधीही अँड नाही लिहायचं, इथं गुणाकार करावं लागतं अँडच्या ठिकाणी. म्हणजे हा काय होईल, फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मास, मास दोनही वस्तूच्या मासला. याच्या वजन त्यानुसार त्यांच्या फोर्स लागेल, त्यानुसार त्यांच्या ग्रॅव्हिटी असेल. बरोबर आहे का. म्हणजे हा काय आहे पहा, तू जसा म्हणणार मी तसाच करणार. म्हणजे जर यांचा वजन वाढला तर हा फोर्स काय म्हणतो, तुमच्या वजन वाढला ना मी पण वाढणार. जर यांचा वजन कमी झाला तर हा फोर्स काय म्हणतो, मी पण कमी होणार. म्हणजे तू जसा करशील मी पण तसा करणार, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल पहा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे तू जसा म्हणणार मी त्याच्या उलटच करणार, माझी मर्जी. अरे बाबू मी तू जसा म्हणणार मी त्याच्या उलटच करणार, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हा जो फोर्स राहते ना, ये जो फोर्स दिख रहा है ना तुमको, हा जो फोर्स राहते ना हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्सचा स्क्वेअर राहते. डिस्टन्सच्या स्क्वेअर राहते, त्या दोन गोष्टी मधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर राहते. कसं पहा, इनव्हर्सलीला कसे लिहितात बघा. इथं फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू असं 1 लिहायला लागते डी स्क्वेअर. डायरेक्टली असं डायरेक्टली ना भाऊ, तू डायरेक्टली असेल तर डायरेक्टली ना भाऊ, तुला कोण म्हणताय काही, कोणी म्हणत नाही ना. डायरेक्टली. इनव्हर्सली म्हणला ना बाबू इथं अट असते. इनव्हर्सली म्हणला तर असा वर खाली लिहायला लागते, वरती एक आडवी लाईन खाली डी स्क्वेअर, 1/d². आणि इथं मी काय म्हणलो होतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे तू जसा म्हणणार मी त्याच्या उलटच करणार, तू जसा म्हणणार मी त्याच्या उलटच करणार. म्हणजे इथं काय होते माहित आहे का, अरे दादा अरे बाबू इकडं बघ, मी काय म्हणतो मी तर उलट होते. इकडं जर डिस्टन्स वाढत असेल तर हा फोर्स काय म्हणतो, मी त्याच्या उलट करेन, फोर्स कमी होते. इकडे जर डिस्टन्स कमी होत असेल हा फोर्स काय म्हणतो, मी त्याच्या उलट करेन, मी तर वाढीन भाऊ, माझी मर्जी. मैं तो पापा की परी हूँ, आई एम अ वीक इंडिपेंडेंट वुमन, मैं तो जो भी करूं मेरे मन में जो भी आएगा मैं वही करूंगी. अरे बाबू बाबू बाबू, असं असते ग्रॅव्हिटेशन, असं असते ग्रॅव्हिटी. मग याच्यामुळे एक फॉर्म्युला तयार होतो. इकडे बघा, याच्यामुळे एक फॉर्म्युला तयार होतो. द फॉर्म्युला इज नोन ॲज फोर्स इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल होता. हा बघा इथं फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल होता मास 1 इंटू मास 2, आणि हाच फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल होता डी स्क्वेअरच्या. मग पहा, फोर्स इक्वल टू M1 गुणिला M2, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एकदम सरळ लाईनीमध्ये, पण इनव्हर्सली डी स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल आहे, लिहिलो इथं. पण आपल्याला नाही का, जर हा साइन हटवायचा असेल ना, कौन सा साइन, अरे अगर तुम अंधे नहीं होंगे तुमको दिखेगा ये, हा ज्या प्रोपोर्शनल वाला साइन आहे ना, याला हटवायचं असते ना, केव्हा पण एक कॉन्स्टंट लिहावं लागते, केव्हा पण एक कॉन्स्टंट घ्यावं लागते, कॉन्स्टंट. आणि इथं जो कॉन्स्टंट घेताव ना तो आहे जी. का आहे बाबू, जी आहे. तो कॉन्स्टंट काय आहे, जी. कॉन्स्टंट काय आहे, जी. समजला का. जर एखाद्या व्यक्तीला लग्न करायचे आहे, तो आपल्या बायकोसोबत लग्न करते, पण त्याच्यासोबत त्याला रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या साड्याची, त्याच्या साडीची, साडी म्हणजे तेवाली साडी नाही, बायकोची बहीण, बायकोचा भाऊ यांची सुद्धा घ्यावी लागते ना. लग्न मी कशासाठी केलं, मला फक्त बायको पाहिजे म्हणून. अरे या बायकोच्या चक्करमध्ये तो साडा काय करते ते पण जानकार ठेवावं लागते, ते साडी काय करते तो पण, साला साली म्हणतो ना आपण, त्याची पण ठेवावं लागते. ते कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट. तसा जर आपल्याला या गोष्टीची गरज आहे, मान्य करतो गुरुजी, याला घ्यावंच लागणार, इसको लेना ही पडेगा. याची व्हॅल्यू असते 6.67, 6.67 इंटू 10⁻⁻11. आपण जेव्हा डिटेल मध्ये शिकू तेव्हा बघू. बघा याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻⁻11. जिकडं तिकडं
अरे तुझी एखादी मैत्रीण जर मंगळ ग्रहावर असेल, तिला विचार बाबू ए मेरी बेबी बताव बर का तुझ्याकडे जीची व्हॅल्यू काय आहे, ते पण म्हणेल बाबा तुला सांगतो बरं का तिकडे जी व्हॅल्यू आहे ना ते इकडच आहे, इकडं पण तेच आहे. म्हणजे काय 6.67 इंटू 10⁻11. तू जो प्लुटो ग्रह आहे, जो की आता ग्रह नाही आहे, किंवा नेपच्यून ग्रह, तिथं तुझी मैत्रीण असेल, तिला विचार हॅलो मेरी सोनी बताव बर का तिकडे जी ची व्हॅल्यू काय आहे, सेम राहणार. जिकडं तिकडं जी ची व्हॅल्यू सेम असते, जिकडे तिकडे जी ची व्हॅल्यू सारखी असते. समजला का? मग मग पण हा जो फोर्स असते ना, याच्या बाबतीत बोलू आता. एक 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 हे स्लाइड मला सांगू दे ना. हा युनिव्हर्सल लॉ आहे. म्हणजे दोन गोष्टी ज्यांच्यामध्ये वजन आहे, दोन गोष्टी ज्यांच्यामध्ये वजन आहे, M1 M2 कोणताही वजन असेल, ती एकामेकाकडे दोघांना अट्रॅक्ट करतात. पाहू शकता. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट असेल युनिव्हर्स मध्ये, तो एकामेकाला अट्रॅक्ट करते. विथ अ फोर्स विच इज प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दिअर मासेस. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, पंधरा कायम राहील. आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हा फॉर्म्युलाच आहे जो की डेफिनेशन बनवण्यात आला. अरे फॉर्म्युलाच आहे ना आता वाला, जो की डेफिनेशन बनवण्यात आला आहे की नाही. द फोर्स ऍक्ट अलॉंग द लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ टू ऑब्जेक्ट. हो, सेंटर पासून या सेंटर पर्यंत जे लाईन आहे इकडेच असते तो फोर्स. हा कधी फोर्स असा नसेल, कधी फोर्स असा नसेल ना बाबू ना, ऐसा नहीं होएगा. फोर्स असेल तर मधातूनच असेल. दिल की बातें दिल ही जाने, आहे की नाही. मग तुम्हाला वाटत असेल बापरे सर तर बरोबर बोलून राहिले, सर तर एक नंबर बोलून राहिले. मग जो कबीर सिंग आहे, एखादा व्यक्ती असेल तुमच्या वर्गामध्ये ज्याचं नाव असेल कबीर, ज्याचं नाव असेल कबीर, नाहीतर हा कबीर म्हणजे तुम्ही पकडा, हा कबीर म्हणजे तुम्ही. आणि वर्गामध्ये असेल एखादी प्रीती, वर्गामध्ये एखादी प्रीती असेल, तुम्हाला वाटत असेल हा कबीर सिंग न प्रीती, अरे याला हा आहे M1, याचा मास आहे M1 किती असेल याचा 60 किलो, मान्य करतो. आणि ही हिचा वजन आहे फक्त किती बाबू, या प्रीतीचा वजन आहे फक्त 30 किलो. किती 30 किलो. मी थोड्या वेळा पहिले सांगितलं होतं, जर वजन जास्त फोर्स पण जास्त, वजन कमी फोर्स सुद्धा कमी. अरे तिच्या वजन कमी आहे ना, ते कसं येईल तुझ्याकडे, अट्रॅक्ट होणारच नाही, कारण की तिच्या वजन कमी आहे. वजन कमी अट्रॅक्ट होणारच नाही. आणि जर अट्रॅक्ट होईल म्हणजे जर हिचा वजन 60ही असेल ना, तरी सुद्धा होणार नाही, कारण की हा वीक फोर्स आहे. हा वीक फोर्स आहे. मग तुम्ही म्हणाल सर अजी सर मग हे प्लॅनेट कसे आपल्याला पकडून ठेवतात, जरा सांगता का. वीक फोर्स आहे म्हणतात. बघ बाबू, हे जी पृथ्वी आहे ना, एवढी मोठी पृथ्वी आहे, तिच्या वजन तुम्ही विचार करू शकता का. केवढा भयंकर वजन असेल तिच्यावाला, किती भयंकर वजन असेल. अरे 10 करोड 80 कितीतरी करोड लाखो अरबोमध्ये तिच्या किलोमध्ये वजन असेल, बरोबर आहे. तर त्या कितीतरी किलोच्या मानानं जो खिचून राहिली ना, ते थोडा कमीच ताकद न खिचत, पण ते एवढी मोठी बॉडी आहे, तर आपल्याला फील होतं की वजन आहे. हा असते ग्रॅव्हिटी. ये का रहता है बाबू, ई रहता है ग्रॅव्हिटी. हा काय असतो, ग्रॅव्हिटी असतो. काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स पाहून टाकू, नंतर आपण पार्ट 2 मध्ये बाकीच्या गोष्टी बघू. द मोशन ऑफ मून अराउंड अर्थ. जो मून घुमते पृथ्वीच्या भोवताल, तो कशामुळे असते, तो असते ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग तुम्हाला वाटत असेल सर पृथ्वी तर खिचते म्हणताना, मग तो पृथ्वीकडे येत काऊन नाही बाबू. माहित आहे का, ही जी पृथ्वी असते ना, ती का राहती है पृथ्वी. हा काय आहे, पृथ्वी आहे. पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवताल काय आहे, अराउंड काय आहे, ग्रॅव्हिटी. मान्य करतो ग्रॅव्हिटी. अरे पण या ग्रॅव्हिटीची बाउंड्री आहे ना, ग्रॅव्हिटीची सुद्धा बाउंड्री आहे. ही बाउंड्री आणि जर तू या बाउंड्री मध्ये अटकला ना भाऊ, झाला अटकूनच राहशील. तिथून हालशील, तिथं फक्त तिथल्या तिथं घुमशील. त्या बाउंड्रीच्या नाही खाली जाऊ शकीस नाही वरती. जसे सॅटेलाइट माहित आहे तुम्हाला, उपग्रह भारताचे कितीतरी आहेत, तर ते जसे उडतात ना, तर ते जाऊन नाही का ह्या बाउंड्री मध्ये फिट होऊन जातात. एकदा बाउंड्री मध्ये फिट झाले, कायची बाउंड्री आहे, हे ग्रॅव्हिटीची बाउंड्री आहे. ग्रॅव्हिटी, याच्या पलीकडे ग्रॅव्हिटी नाही, ही बाउंड्री आहे. आणि ती बाउंड्री मध्ये जर तुम्ही अटकल्या,
तर ते फक्त तुम्हाला आपल्या भोवती गरगर फिरवेल, गरगर जशी ती तुला फिरवते, गरगर फिरवेल, पण खाली नाही जाऊ देणार, वरती नाही जाऊ देणार. असा चंद्र अटकलेला आहे, चंद्र ऐसाही चंद्र अटकलेला आहे. मून तो पण अशाच पद्धतीने घुमतो बरं का, बाउंड्री मध्ये अटकलाय ग्रॅव्हिटीच्या. इथं बघू सेकंड पॉइंट, द मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड सन. जितकेही प्लॅनेट आहेत जे की सूर्याच्या भोवती फिरतात ते सूर्याच्या ग्रॅव्हिटीच्या बाउंड्री मध्ये अटकलेले आहे. डोक्यात ठेवा, म्हणून ते गरगर फिरतात, सूर्याच्या अंगावरती पडत नाही. हो का? पहा, द फोर्स दॅट बाइंड अस टू द अर्थ, वेट तोच आहे. द टाइड्स ड्यू टू मून अँड सन, जे की आपल्या समुद्रामध्ये जे येतात ना पाण्याच्या लहरा खूप साऱ्या, ते जे मूनचे राहतात, ते जे सनचे राहते ग्रॅव्हिटी, त्यांच्यामुळे असतात ते. ठीक आहे का? कसं वाटलं आजचं लेक्चर तुम्हाला सांगतो, बिलकुल एकदम जोरदार पद्धतीने कमेंट मध्ये सांगा समजलं असेल तर. बाकी या गोष्टीचा नेक्स्ट पार्ट, या ग्रॅव्हिटीचा नेक्स्ट पार्ट लवकरच घेऊन येतो, ज्यामध्ये आपण न्यूमरिकल्स याचे कसे सॉल्व्ह करतात, रिमेनिंग क्वेश्चन कसे सॉल्व्ह करतात, न्यूटनची आत्महत्या आपण कशा पद्धतीने करावी, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. एकदा माझ्यासोबत बोला, मी न्यूटन काकाजीला काय म्हणतो? न्यूटन काकाजी. न्यूटनचे लॉ काय असतात माझ्यासाठी? न्यूटनचे नियम. ठीक आहे का? अशा पद्धतीने अभ्यास करा, माझ्यासारखा झकास पद्धतीने हसत खेळत अभ्यास करा. तुम्हाला विसरवण्यासाठी कोणता मायकलाल सुद्धा पैदा होणार नाही. जय हिंद, जय भारत. असेच इसारतीला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू आपण लवकरच.